कसं आहे की इंग्लिशमध्ये एक वाक्य आहे हा. एव्हरी जिलेटिंग थिंग इज नॉट गोल्ड. Yes. प्रत्येक चकाकणारी गोष्ट ही सोनं नसते. त्यामुळे तिथे 1.5 लाख रुपये तुम्ही भरले म्हणजे तुमच्या मुलाला सगळं बेस्ट मिळते असं नाही. पालक म्हणून तुमचं हे सातत्याने लक्ष असणं अपेक्षित आहे की तुमचा पाल्य ज्या शाळेत जाणार, ज्या शाळेत तुम्ही पाठव, त्या शाळेत त्याला पुस्तकाबाहेरचं काही शिकायला मिळेल. सगळ्या शाळा पुस्तक तर शिकवणार, पण जसं मी माझ्या गुरुजींना विचारलं की भूमितीमध्ये किंवा अल्जेब्रामध्ये मी साइन कॉस हे शिकलो तर त्याचा पुढच्या माझ्या आयुष्यात काहीच उपयोग नाही. परंतु माझ्या गुरुजींनी मला हातात माईक घेऊन स्टेजवर उभारून बोलायचं कसं हे माझ्या आयुष्यात शिकलेलं एकमेव स्किल. माझ्या माध्यमिक शाळेत गाडे सर म्हणून मला सर होते, आजही आठवतं, आणि त्यांच्यामुळे मी आज तुमच्या समोर बसलोय आणि बोलतोय. ते इन्स्पायरेशन आहे, त्यांनी मला इन्स्पायर. आणि पालकांनी हेच ठरवणं गरजेचं आहे की तुमच्या मुलाच्या छंद ती शाळा जोपासते का, तुमच्या मुलाला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये भविष्यात करिअर करण्याच्या संधी देते का नुसतं इंग्रजी गणित मॅथ शिकवते. आणि ती शाळा खूप सारी फीस आहे, खूप चांगला इन्फ्रास्ट्रक्चर आहे, तुम्ही म्हटलं तसं चांगले गुगलवरचे रिव्ह्यू पाहून आम्ही ऍडमिशन घेतो. तर इथं पालक म्हणून आपण नक्की चूक